तर नमस्कार मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओचा थंबनेल पाहूनच तुम्हाला समजलं असेल तर मी आज चाललो आहे उलव्याला. आता उलवेला मी चाललो आहे बाय ट्रेननी. तर साधारणतः मानकुरवरनं मी कसा निघालो हे व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सोबतच किती रुपये तिकीट होती याची ते देखील मी तुम्हाला सांगतो. साधारण मानकुरवरनं उलवेला म्हणजे आपल्याला जायचं खारकोपरला. खारकोपर स्टेशनमध्ये तिकीट आहे 15 रुपये सिंगल. रिटर्न मी काढले 30 रुपये. आणि आत्ता संध्याकाळचे बरोबर मित्रांनो वाजले 5:45. ट्रेन आहे नेरूळवरनं. हा तुम्ही पाहू शकता आहे नेरूळ स्टेशन. इथनं उरण ट्रेन लागलेली आहे आणि उरण ट्रेनच्या माध्यमातून आपल्याला जायचं आता खारकोपरला जाण्यामागचं कारण जसं तुम्हाला थंबनेलमध्ये समजलं असेल, मी चाललो रामबागला. खूपच छान असं हे रामबाग आहे, म्हणजे गार्डन आहे. जसं तुम्हाला मी मागल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की नवी मुंबई खरंच उद्यान नगरी का बोलली जाते, ह्याचं मागचं कारण हेच आहे. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये वंडर पार्क देखील नेरूळचा कवर केला होता, ह्या व्हिडिओमध्ये आपण रामबाग कवर करणार आहे उलव्याचा. तर मी ट्रेननी जाण्यामागचं कारण मित्रांनो, आज मी गाडी घरात ठेवले, बोलू ट्रेननी जाऊन आज आपण ट्रेनचा प्रवास म्हणजे आपल्या सबस्क्रायबरला दाखवूया की ह्या ठिकाणी यायचं असेल, रामबागला यायचं असेल तर आपण ट्रेननी कसं येतो ते. आत्ता आपण नेरूळ स्टेशनला आहे. संध्याकाळची 6ची ट्रेन आहे. ही साधारण 17 मिनिटाचा प्रवास आहे खारकोपरपर्यंत, आणि तिकडनं पुढे आपण कसं जातो हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, खारकोपर स्टेशनच्या आपण आलो आहे बाहेर एक्झॅक्ट, आणि ईस्टच्या साईडला जायचं आहे. हे बघा, इथे सिडकोच्या सगळ्या बिल्डिंग नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहेत. बिल्डिंग झालेल्या आहेत, रेडी आहेत. सिडकोच्या आहेत सगळ्या, ज्या नंतर लॉटरीमध्ये निघतील किंवा लॉटरी आता अर्धी इथली झाली पण असेल. आणि इथनं ईस्टमधनं जायचं तुम्हाला, इथनं शेअरिंग रिक्षा ऑटो भेटेल तुम्हाला. 20 रुपये शेअरिंग आहे साधारणतः रामबागपर्यंत. तर तिसरी मुंबई बसवण्याचं मित्रांनो स्वप्न चालू आहे, आणि कुठेतरी असं वाटतं आहे हे पूर्णत्वाला चाललं आहे करून. उलवे म्हणजे 2019च्या अगोदर मित्रांनो हा ना थोडासा काय म्हणू शकतो त्याला, विकसनशील होता, पण आता खरंच विकसित व्हायला लागला आहे. छान वाटतं आणि खूप शांत एरिया आहे. म्हणजे 2019च्या अगोदर मित्रांनो इकडचे प्राईस मी विचारले होते ना, तेव्हा साधारणतः एक 24-26 लाखपर्यंत होते 1 BHKचे. आताच कमीत कमी जातील ह्याची प्राईजच आहे ना. जवळजवळ मी आत्ता रिसेंटली विचारले होते 2026ला, काहीतरी साधारणतः 36 लाख ते 40 लाखापर्यंत 1 BHK चालला होता. म्हणजे विचार करा 4 ते 5 वर्षात अशी डेव्हलपमेंट झाली या उलवेमध्ये. तर मित्रांनो, मी पकडली चुकीची साईड. ॲक्च्युली मी आलो वेस्टला. जे तुम्ही पाठच्या साईडला जे सिडकोचे प्रोजेक्ट बघितलं ना, ते वेस्ट साईड आहे. तुम्हाला शेअरिंग भेटणार पलीकडच्या साईडने, म्हणजे ईस्टच्या साईडने. तर जेव्हा पण तुम्ही कधी खारकोपर स्टेशनला उतराल ना, ज्या साईडला तुम्हाला सिडकोच्या बिल्डिंग ज्या लाईनीत दिसतील, जसे माझ्या पाठच्या साईडला दिसत आहेत, त्या साईडला नका जाऊ, त्याच्या ऑपोजिट साईडला जावा, जे मी तुम्हाला आता दाखवतो. आणि मग त्यानंतर तिकडनं मग जावा. तिकडनं तुम्हाला शेअरिंग रिक्षा भेटतील, ज्या डायरेक्ट तुम्हाला रामबागला 20 रुपये प्रति सीट तुम्हाला पाठवतो. तर मित्रांनो, फायनली ॲक्च्युली बरोबर शेअरिंग ऑटोनी जवळजवळ एक 5 ते 7 मिनटाचा प्रवास असेल, मॅक्स टू मॅक्स 10 मिनटं पकडूया. तर पोचलो आपण हा रामबागच्या एंट्री गेटवर. आता आतमध्ये आल्यापासूनच थोडं म्हणजे म्हणतात ना, छान असं वाईब आता यायला लागलेत. तर आतमधल्या साईडला दाखवतो मी तुम्हाला. 4 ते 5 स्पॉट आहेत ते मित्रांनो जे कवर करण्यासारखे आहेत. ते कवर करूया, दाखवतो तुम्हाला काय काय. तर मित्रांनो, हा आहे गेट, एंट्री गेट बरोबर ह्याच्या, म्हणजे माझा हा कुठला, हां हे डावे हात होईल माझे. तर डाव्या बाजूला इथं बघा, इथं वॉशरूम आहे, जे लेडीज जेंट्स दोन्ही आहेत. आणि हे इथं खाण्याची आणि नाश्त्याची सोय आहे, जे तुम्ही चार्जेबल बेसिसला तुम्ही इथं देऊ शकता. ओला उबर नॉट पिकअप ओनली ड्रॉप, ठीक आहे, ते पण लक्षात ठेवा. इकडं तुम्ही ओला उबेर बुक करू शकणार नाहीत. तर ह्या साईडला सगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत. आत्ताच संध्याकाळचे वाजल्यात बरोबर 6:45. मित्रांनो, अजूनपर्यंत अंधार पडला नाही आहे. तर अंधार जसा पडेल तसं ह्या रामबागची जी रोषणाई आहे ती बघण्याचं खरंच खूप मजा येते. म्हणजे खूप छान असं यांनी रोषणाई करून ठेवलेली आहे. तर आता आपण सुरुवात कुठून करूया ते मी विचार करतो आहे. समोर आहे श्री मशेश्वर मंदिर, ते देखील आपण एक्सप्लोअर करूया नंतर. साईडला आहे बघा, ही साईडला आहे पार्किंग, फ्री ऑफ कॉस्टिंग आहे. ही 2 व्हीलर पार्किंग आहे या साईडला.
देखील उजव्या हाताला आणि डाव्या हाताला दोन्ही आहेत. त्यानंतर हा डाव्या हाताला आहे 4 व्हीलरची पण पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट आहे. पाठीमागच्या साईडला मोठं मैदान दिलेलं आहे जे फक्त पूर्ण लहान लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे. आता आपण सुरुवात कुठून करूया, तर आपण मला वाटतं पहिला मस्तेश्वर मंदिराला नंतर येऊया मित्रांनो या, आणि ह्या पार्किंगमध्ये पण नंतर येऊया. सध्या आपण सुरुवात करूया उजव्या हातापासून, जो सारा गेट आतमध्ये जातो ते. आणि अजून थोडा रात्रीचा आपण वाट बघणार आहे, कारण 7 वाजता आहे ना इथं मित्रांनो एक हे चालू होतं, जसं आपण ह्याला बघितलं होतं, काय म्हणतात त्याला, साधारणतः आपण मित्रांनो ह्याला पाहिलं होतं काल आपण लास्ट व्हिडिओ जी कशाची काढली होती ती. यायला मी पण रोहित शर्मा होत चाललो आहे दिवसेंदिवस, सगळ्या गोष्टी विसरतो आहे. तर लास्ट टायमिंगला आपण वंडर पार्कला गेलो होतो, तेव्हा जसं ते शावरचा फाउंटेन शो होता तसा आता फाउंटेन शो देखील इकडे असतो, तर ते देखील आपण कवर करूया. सध्या आता आपण ह्या गेटच्यानी आपण आतमध्ये चाललो आहे. तर मित्रांनो सुरुवात केलेली आहे आपण इकडनं. आता मस्त गार्डन आणि हे मित्रांनो आजूबाजूची जी म्हणतात ना रचना केलेली आहे ती पाहून घ्या. मध्ये मध्ये गार्डन लाईट देखील छान असे दिलेले आहेत. आणि हे पूर्ण गार्डन बघा. ॲक्च्युली न्हावा परिसरात हा येतो हा एरिया. तर न्हावा परिसरात जो एरिया येतो त्याच्या हा 15 एकरमध्ये हा पूर्ण गार्डन, जो रामबाग म्हणतात त्याला, हा पूर्ण बसवलेला आहे. अजून रात्रीची वेळ व्हायची टाईम आहे, रात्रीची जशी वेळ होईल तसं अजून छान असं वाटेल हा रामबाग. आणि हे तुम्ही झाडं पाहू शकता. याचे फुलांना तोडायला मित्रांनो परमिशन नाही आहे. तर मित्रांनो हा स्टोन पंप हाऊस. ॲक्च्युली याच्यावरनं संपूर्ण जे रामबागचं आहे ना दृश्य दिसतं असं बोललं जातं. आपण नंतर वरती जाऊया, वरती जाऊन पाहूया. आता वरती कशा आहे ना गर्दी आहे, आणि यांनी ऑलरेडी सांगितलं आहे 10 व्यक्तीपेक्षा जास्त लोकांनी इथं चढू नये. तर आपण सज्ञान नागरिकाप्रमाणे सध्या तरी नाही जायचं, नंतर जाऊया आपण वरती. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची सूचना याने लिहिलेली आहे, कारंजा सुरू असताना पाण्यामध्ये हात घालू नये, विजेचा शॉक लागू शकतो. तर हा आहे कारंजा जो चालू होतो रात्रीचं जेव्हा म्हणजे थोडासा अंधार पडेल ना, तर याच्यात लाईटिंग आणि थोडेसे कारंजा चालू होतील. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. मित्रांनो फुलं बघा. फक्त एवढंच आहे की मित्रांनो हात लावून तोडायचे नाही आहेत, कारण की हे खूपच असं सुशोभीकरण केलेलं आहे यांनी. त्याला कृपया करून तोडू नका. आणि हा आहे झुला गार्डन, काय बोलतो त्याला, झुल्यावरती काय बघा. तर याच्यावर पण एक त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, कृपया झुल्यावरती 3 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींनी 5 मिनटापेक्षा जास्त वेळ बसू नये. ऑब्व्हियसली मित्रांनो जेव्हा गर्दी होते तेव्हा बहुतेक लोकांकडे ॲडल्टसाठी हा एकच तेवढा प्लेस आहे जो तुम्ही एन्जॉय करू शकता. कारण की आता बघा जवळजवळ किती आहेत बघा, साधारणतः 1 2 3 4 5 6 झुले आहेत. 6 झुल्यावर प्रत्येकजणाला झुलायचंच असणार. तर 6 झुल्यावर जर प्रत्येकजण बसून राहिला अर्ध्यापेक्षा म्हणजे वेळेपेक्षा जास्त, तर बाकीच्यांना बसायला भेटणार नाही. तर हा एक झुला पॉईंट, फक्त 5 मिनटापेक्षा जास्त बसू नये. तर आपण मित्रांनो 2 पॉईंट कवर केले, एक तर तो स्टोन टॉवर आणि हा दुसरा आता झुला पॉईंट. अजून 2 पॉईंट आहेत ते पण आपण कवर करूया. तर साधारणतः वेळ देखील पाहूया. रामबाग उद्यानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 11, संध्याकाळी 4 ते सायंकाळी 9:30 टायमिंग आहे. आणि या टायमिंगमध्येच या समोरच्या साईडला आहे किड्स प्ले एरिया. हा तुम्ही पाहू शकता, संपूर्ण किड्स प्ले एरिया आहे. मित्रांनो गार्डनमध्ये एस्थेटिक वाईब आता आलेले आहे, छान असं वाटतं आता. आणि साधारणतः फॅमिलीला घेऊन येण्यासारखं आणि संपूर्ण ट्रिप एन्जॉय करू शकता तुम्ही 1 दिवसाची इकडे देखील.
एक आर्टिफिशियल मित्रांनो तलाव बनवलेला तोच आहे हा, पण तो आता तलावाप्रमाणे वाटत नाही आहे. साधारणतः पाणी खूपच त्याचं आटलेलं आहे. ॲक्च्युली हा आर्टिफिशियल तलाव त्यांनी बनवला, म्हणजे हाच होता एक तो तिसरा पॉईंट मित्रांनो. जसे दोन कवर केले, हा एक तिसरा पॉईंट आर्टिफिशियल तलावाचा. खोल आहे तलाव असं बोललं जातं. आणि सध्या हा तलाव अवस्था पाहत आहे तर मे बी हा तलाव संपूर्णतः आटला आहे. तर मित्रांनो हा एक सेल्फी पॉईंट, जिकडे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा जर तुम्ही कपल आहात तर त्यासोबत येऊन तुम्ही एक सेल्फी घेऊ शकता. सोबत हा आहे पाथवे, हा जो आहे एरिया. आता याच्यामध्ये आतमध्ये दगडी आहेत, ही दगडी तुम्ही काढून फेकू नये असं त्यांनी एक सूचना दिलेली आहे. म्हणजे ह्या गार्डनची खासियत आहे की प्रत्येक गोष्टीच्या इथं त्यांनी एक सूचना दिलेली आहे, कारण की मित्रांनो सूचनेशिवाय लोक ऐकत नाही, सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीची त्यांनी सूचना दिली. जसे हे जे स्टोन आहेत ना छोटे छोटे, हे फेकू नका बाहेर असं त्यांनी सांगितलं आहे. तरी पण काही ठिकाणी बाहेर दिसत आहेत, तर ते कदाचित त्याची शोभा वाढवण्यासाठी केले असतील, नाहीतर लोकांनी जबरदस्ती फेकले असेल. म्हणजे इंडियन लोक आहेत मित्रांनो, सांगितलं की नका करू तर ते एकदा करून पाहणारच, त्याबद्दल काही दुजाभाव नाही आहे. तर सध्या मित्रांनो मी हे जवळजवळ एक टावर झाला, दुसरा तो काय म्हणतात त्याला झुला पॉईंट झाला, तिसरा आपला तो हार्डशेपवाला पॉईंट झाला, हा चौथा झाला, हा पाचवा झाला, तलाव झाला. 6 पॉईंट मी जवळजवळ कवर केलेत मित्रांनो. तर मित्र तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की हे जे 6 पॉईंटच आहेत का इथे, की अजून ही पॉईंट आहेत जे माझ्याकडनं मिस झाले आहेत, ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू नाही शकलो. जर तुम्हाला तसं माहीत असेल, रामबागचं तुम्ही पूर्ण फिरला असाल आणि जर माझ्याकडनं काही पॉईंट राहिले असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. बाकी अजूनही मी काळोख होण्याची वाट पाहतो आहे, कारण की रात्रीचा खूपच छान असं इथं वाईब्स येतात असे बोलतात. खूपच छान असं इथं विद्युत रोषणाई दिसते जे आपल्याला मन मोहून टाकते. तर आता सध्या आपण पाहूया, अजून मी रात्रीची वाट बघतो. पण कसं आहे, जास्त पण मित्रांनो उशीर थांबता येणार नाही, कारण की आपल्याला जायचं आहे घरी देखील, कारण की संध्याकाळच्या ट्रेन देखील इकडच्या लेट असतात. मी जसं बोललो तुम्हाला आधी, पण 1-1 तासाने ट्रेन आहेत. तर त्या ट्रेनच्या अंदाजाने पण आपल्याला जायला लागेल. इकडनं साधारणतः परत 30 रुपये मित्रांनो, सॉरी ते एक सांगायचं राहिलं तुम्हाला. खारकोपर स्टेशनवरनं रामबागपर्यंत यायचं मी मगाशी 20 रुपये शेअरिंग बोललो होतो. शेअरिंगचे भाव आता वाढलेले आहेत, 30 रुपये झालेले आहेत. तर ते इकडनं परत जायला 30 रुपये तुम्हाला द्यायला लागतील. तर 20 रुपये नाही आहे, परत एकदा लक्षात ठेवा, 30 रुपये शेअरिंग झालेले आहे. बाकी तुम्ही प्रायव्हेट व्हेकल देखील करून येऊ शकता. डायरेक्ट तुम्ही नेरूळवरनं देखील रामबागला येऊ शकता. तुमच्या पर्सनल व्हेकल असतील किंवा गव्हर्नमेंटच्या देखील खारकोपरपर्यंतचे बसेस अवेलेबल आहेत. हा एक पॉईंट आहे. आता या पॉईंटला काय बोलता ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो नाईट व्ह्यूसाठी ज्या मी थांबलो होतो ते हे मनमोहक असं दृश्य एकदा पाहून घ्या तुम्ही देखील. तर हे आता मी तुम्हाला पळता म्हणजे ॲक्च्युली जास्त करून धावता असं दाखवायला लागणार आहे तुम्हाला हे आहे, कारण की हे व्हिडिओ माझी खूपच मोठी झालेली आहे, लेंदी झालेली आहे व्हिडिओ. तरी ठीक आहे, हे संपूर्ण नाईट व्ह्यू मी तुम्हाला नक्की आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवीन. आणि ह्याच एकाच गोष्टीसाठी थांबलो होतो आपण, की नाईटला रामबाग कशी दिसते हे पाहण्यासाठी. तर खूपच छान आणि मनमोहक असं दृश्य बघा. छान ना. तर व्यवस्थित दिसतोय का? तर छान असा हा व्ह्यू नाईट व्ह्यूसाठी आपण खास करून थांबलो होतो आणि हा व्ह्यू पाहताय. तर मित्रांनो नंतर आहे ना परत एकदा आपण स्टोन टावरला वर जाऊया आणि स्टोन टावरवरनं रात्रीचा व्हिडिओ घेऊया. तर खूपच छान वाटेल तो देखील. तर आता सध्या तरी तुम्ही हा पाहून घ्या. तर छान असं वाटतोय, म्हणजे रात्रीचा रामबाग पाहण्यासाठी मित्रांनो खास करून मी आज या संध्याकाळच्या टायमिंगला, रात्रीची 4ला वाजली की 7:30 झालेत. रिटर्नचे पण मित्रांनो विचार करावा लागणार आहे, कारण की रिटर्न पण आपल्याला जायचं आहे. नंतर ट्रेन बंद तर नाही होणार मित्रांनो तशा, पण साधारणतः कसं आहे की ह्यांच्या ज्या टायमिंगनुसार ट्रेन आहेत ना, तर आपल्याला ते परत लेट होतील पोहोचण्यासाठी. तर आता सध्या तरी परत एकदा टावरवर जाऊया, स्टोन टावर, आणि तिथनं वरना व्ह्यू घेऊया कसा आहे तो ते देखील पाहूया.
आणि हे काय कारंजा काय आज चालू नाही झाले मित्रांनो, काय माहिती नक्की हे चालू होणार आहेत की नाही होणार आहेत. कारंजा काय चालू नाही झाल्यात. तर शेवटची इकडनं व्हिडिओ घेऊया, वरना पाहूया की कसा दिसतोय आपला हा रामबाग वरना. तर मित्रांनो पुन्हा आलो आपण स्टोन पंप हाऊसवर फक्त आणि फक्त नाईटचा व्ह्यू कॅप्चर करण्यासाठी. तर नाईटला हा स्टोन पंप हाऊसवरनं रामबाग कसा दिसतो हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. संपूर्ण हा 17 एकरमध्ये हा पसरलेला रामबाग आणि ही संपूर्ण विद्युत रोषणाईसह कटचा हा रामबाग पाहून खरंच खूप छान वाटलं मित्रांनो. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पण आता सध्या आपण मागच्या टायमिंगला होतो वंडर पार्कला, आता आहे रामबागला. शुक्रवार टू शुक्रवारची मित्रांनो व्हिडिओ येतात कारण की आपल्याला असते सुट्टी शुक्रवारची. तर शुक्रवार ते शुक्रवार आपल्या सुट्ट्यांच्या दिवसात आपण ही व्हिडिओ काढतो आहे. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. माझ्या ह्या मेहनतीला फळ म्हणून एक चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ लेट येतात त्याचं कारण याचं की मित्रांनो सुट्टी आपल्याला नसते, सुट्टी असते शुक्रवारचीच. बाकी जर ही व्हिडिओ कशी वाटली एकदा मला नक्की कमेंट करून सांगा. बाकी चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जेवढी होईल तेवढी शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.